नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण झिगझॅग पॅटर्नमध्ये शिमला मिरची लागवड करणं योग्य की 1 फूट होलवर त्या ठिकाणी लागवड करणं योग्य. आपण तलवाडा येथील प्रगतशील शेतकरी आणि आमचे मित्र विनोद कांतीलाल मगर यांच्या शिमला मिरचीच्या नवीन लागवड झालेल्या प्लॉटवर आम्ही या ठिकाणी आलो. तर शेतकऱ्यांच्या त्यांच्या अनुभवानुसार किंवा त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांचं म्हणणं असं आहे की झिगझॅगमध्ये जर आपण टेम्परेचरमध्ये जर समजा शिमलाची लागवड केली किंवा मिरचीची जर लागवड केली तर नळी सेंटरला असल्यामुळे पाणी भिजण्यासाठी त्या ठिकाणी खूप त्रास होतो. जास्त मोटर चालवून द्यावं लागते, कमी पाण्यामध्ये त्या ठिकाणी ॲडजस्टमेंट होत नाही. आणि मग त्याच्यावर त्यांनी विचार केला की बा असं करून जर रोपाची संख्या तेवढीच लागवड होणार आहे आणि जर 1 फुटावर जर आपण लावली तर 9,600 रोपं त्या ठिकाणी 10,000 रोपं बसतात. मग त्यांनी 1 फुटावर व्हॉलची त्या ठिकाणी निवड केली, म्हणजे जेणेकरून नळी जी आपली ट्रिपची ती ॲक्युरेट झाडाजवळ येते, कमी पाणी लागतं आणि कमी पाणी असल्यामुळे वाफ कमी तयार होऊन त्या ठिकाणी टेम्परेचर सुद्धा कमी होते. तर शेतकरी बांधवांनो, नवीन नवीन गोष्टी थोड्या थोड्या गोष्टीतून आपण शिकत असतो. ज्याही शेतकऱ्यांना पुढच्या वर्षी बलराम मिरची असेल किंवा शिमला मिरची असेल आणि ती जर झिगझॅगमध्ये लावायची असेल तर झिगझॅगमध्ये न लावता त्या ठिकाणी आपण सिंगल होल 1 फुटाचं मल्चिंग आणा. 1 फुटावर त्या ठिकाणी मल्चिंग अवेलेबल होतं आणि आपल्या जवळ दुकानदाराला 1 फुटाचं होलचं मल्चिंग त्या ठिकाणी अवेलेबल करायला सांगा आणि त्याच पद्धतीने लागवड करा. झिगझॅगमध्ये जास्त पाणी वाया घालवण्यापेक्षा किंवा पाणी झाडापर्यंत प्रॉपर न पोचल्यामुळे झाडाची मर त्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये होते. मग झाडं एकसारखे वाढत नाही किंवा त्या ठिकाणी आपल्याला डबल रोपं लावावं लागतात. म्हणजे बऱ्यापैकी त्या ठिकाणी आपल्याला बऱ्याच गोष्टी सामना करावा लागतो आणि असं असल्यामुळे पाणी प्रॉपर पोचतं, खतही त्या ठिकाणी प्रॉपर पोचत्या आणि त्याच्यामुळे झाडाची जोमदार वाढ त्या ठिकाणी होते. थोडंसं अंतर नॉर्मल कमी होतं 2-3 इंचानं, पण असो त्यामुळे कुठलाही त्या ठिकाणी फरक जास्त पडणार नाही असं मला वाटतं. आणि या पद्धतीने शेतकऱ्यांनी मल्चिंग पसराच्या अगोदर या गोष्टीची आपण काळजी घेतली पाहिजे. शक्यतो 1 फुटावरच होल त्या ठिकाणी आपण निवडा असं आम्हाला विनोद भाऊ यांच्या निदर्शनानुसार या ठिकाणी वाटलं आणि ते योग्य वाटलं म्हणूनच आम्ही यावर व्हिडिओ बनवला. तर शेतकरी बांधवांनी याची दक्षता घेऊन पुढच्या वर्षी या गोष्टी सुधारणा करून घेतील किंवा घ्या अशीच माझी या ठिकाणी नेक्स्ट स्टेप ॲग्रो सर्व्हिसेस कृषी सल्ल्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विनंती असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. तसेच मिरची पिकात असेल, शिमला मिरची पिकात असेल, बलराम मिरचीत असेल किंवा अद्रक पिकात असेल, इतर सर्व पिकामध्ये त्या ठिकाणी नेक्स्ट स्टेप ॲग्रो सर्व्हिसेस लोणी खुर्द शाखा नंबर 1 आणि नांदगाव रोड आणि नेक्स्ट स्टेप ॲग्रो सर्व्हिसेस बॉल्टन राजेवाडापाव शेजारी शाखा नंबर 2 व्हिजिट करा आणि आपल्या मोफत कृषी सल्ल्याचा फायदा घेऊन आपल्या सर्व पिकातील उत्पन्नामध्ये जास्तीत जास्त वाढ करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.